नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता तलाठी लिपिक या भरतीचा म्हणजेच एमपीएससी गट क संयुक्त पूर्व परीक्षेचा फॉर्म भरलेला असेल आणि आता फॉर्म भरल्यानंतर या वर्षी बऱ्याच जणांनी नव्याने एमपीएससी मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि नव्याने एमपीएससीचं प्रिपरेशन करायला लागले आहेत। कारण सर्वांनाच आपल्याला माहिती आहे की गट क च्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा ते एमपीएससी मध्ये आलेल्या आहेत। आता हे नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवस खूप कमी मिळणार आहेत। ऑलरेडी जे एमपीएससी ची तयारी करत होते ते विद्यार्थी थेट रिव्हिजनला लागणार आहेत आणि जे नव्याने आलेले आहेत विद्यार्थी त्यांना मात्र पूर्णपणे नव्याने अभ्यास करायचा आहे। आता त्यांनी सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अभ्यासाचा पॅटर्न नवीन जरी असला तरी त्यातला बराचसा अभ्यास तुम्ही अगोदर सरळ सेवेची तयारी करताना केलेला आहे, त्यामुळे डिमोटिवेट बिलकुल व्हायचं नाही। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपला अभ्यास कुठेही कमी नाहीये किंवा एमपीएससीचे मुलंच आता सर्व जागा घेऊन जातील आहेत ना, चर्चा अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकतोय, पण तशा पद्धतीने बिलकुल काही नाहीये। योग्य नियोजन योग्य प्लॅनिंग केल्यानंतर तुमचा तो अभ्यासक्रम तुमचा कव्हर होऊ शकतो। फक्त त्याला प्लॅनिंग काटेकोरपणे असणं गरजेचं आहे। नेमकी 80 दिवसामध्ये नव्याने तयारी करणारे जे मुलं आहेत यांना काटेकोरपणे प्लॅनिंग कशा पद्धतीने असली पाहिजे त्याचं एक ओव्हरलुक आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे साधारणतः 80 दिवस परीक्षेला आहेत। 80 दिवसातले काही शेवटचे 3-4 दिवस तुम्हाला सगळ्या विषयाची टोटल रिव्हिजनला लागतात। त्यातले 15 दिवस, त्याच्या अगोदरचे 15 दिवस हे तुम्ही प्रत्येक दिवस दोन दिवसात एक विषय कव्हर करण्याला लागणार आहे। म्हणजे तुम्हाला जेन्युइनली अभ्यास जो करायचा म्हणलं तर साधारणतः 2 महिने म्हणजे 60च दिवस आहेत। या 60 दिवसामध्ये तुमचा अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे आणि एकदा त्याला रिव्हिजन चांगल्या पद्धतीने पाडायचे आहे आणि त्याच्यानंतर हा टप्पा करायचा आहे। शेवटच्या 3-4 दिवसात सगळ्या विषयाला रिव्हिजन, शॉर्टमध्ये एकदम फास्टमध्ये ओव्हरलेप करणं आणि त्याच्या अगोदरचे 15 दिवस म्हणजे हे परीक्षेच्या अगोदरचे 3-4 दिवस सोडून त्याच्या अगोदरच्या 15 दिवसामध्ये प्रत्येक विषयाला 2 दिवस देऊन सगळे विषय कव्हर करणं। अशा पद्धतीने तुमचं जर स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला फायदा होतो। शेवटच्या टप्प्यामध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती असेल, शेवटच्या 8 दिवसामध्ये वगैरे जर सगळे विषय तुमच्या नजरेखालून गेलेले असले तर तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा तिथं प्रश्न सोडवण्यासाठी वाढतो आणि प्रश्न उत्तर येण्यापेक्षा अभ्यासापेक्षा सुद्धा तिथं त्या 1 तास तुमचा कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही कॉन्फिडन्सली जाऊन पेपर दिला तर तुमचे प्रश्न बरोबर येतात, लक्षात ठेवा। त्यामुळे मग शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे विषय आठवडाभरात ओव्हरलुक केलेले पाहिजेत तुम्ही, तेव्हा तुम्हाला खूप फायदा येतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि ज्या विसरणाऱ्या गोष्टीत रिव्हिजन करणं म्हणजे काय असतं रे, तुम्हाला पर्सनली ज्या कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टीत विसरणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा रिकॉल करणं एकदा आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी तुमच्या रिव्हिजन होणार आहेत। त्यामुळे हे 20 दिवस, मी म्हणतो हे 20 दिवस शेवटचे लक्षातच ठेवा, शेवटच्या 20 दिवसामध्ये सगळ्या विषयाला 2दा रिव्हिजन होणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणाल शेवटचं कशाला सांगता, 80 दिवसाचा अगोदरचं सांगा ना, पण ते महत्वाचं आहे। त्यानंतर मग पुढच्या 60 दिवसाकडे येणार आहे मी, ठीक आहे ना, हे डोक्यामध्ये धरूनच चला। याच्यामध्ये 2 गोष्टी बाजूला काढा, एक गणित बुद्धिमत्ता आणि दुसरं म्हणजे चालू घडामोडीचं गणित बुद्धिमत्ताचं नाही बोलत आहे, त्याचं मी वेगळ्या पद्धतीने बोलतो तुम्हाला। आता हे 60 दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तुम्ही आता बघा नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बुक लिस्ट, ही बुक वाचा, ते बुक वाचा, मग ह्याच्यासाठी हे वाचा, त्याच्यासाठी ते वाचा, अशा पद्धतीने बरेचसे व्हिडिओज किंवा तुम्ही सिनियर कडून माहिती घेणं किंवा तुमच्या क्लासेसमधून माहिती घेणं या गोष्टी केलेल्या असतील। पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, 60 दिवसामध्ये ते सगळे पुस्तकं 2दा, एक विषय 2दा वाचून होणार आहे का तुमचा, हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। तुम्ही राज्यघटनेचं एखादं लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतलं आणि तुम्ही पुढचे 2 महिने एकटं लक्ष्मीकांत वाचून गेलं, लक्ष्मीकांत तुमचं अख्खं पाठ झालं तर तुम्ही 15च मार्काची तयारी केली, त्या 15 मध्ये सुद्धा बरोबर किती येतात त्याची गॅरंटी काय, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। बल्कि पुस्तकं आता वाचण्यात कोणताही पॉईंट राहिलेला नाहीये, हे सगळ्यात अगोदर डोक्यामध्ये लक्षात ठेवा। अनेक जण म्हणतील की काय नाही, असं कसं बोलता, हे पुस्तक भारी, ते पुस्तक, अरे हो, पण आता काय करा, तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये कव्हर करायचंय आणि आपल्याला 80-90 मार्क नाही घ्यायचे, आपल्याला कसं तरी 50 पर्यंत जायचंय। कसं तरी का म्हणतोय मी, कारण वेळ कमी आपल्याकडं आणि तुम्ही किती मार्काने पास झाल्याला मॅटर करत नाही, तू पास झाला ना मेन्सला मग लढ। आणि प्लस मध्ये तुम्हाला मी अजून एक सांगतो, मुख्यचा सुद्धा जो भाषा विषय म्हणजे इंग्रजी आणि मराठी याच्यापैकी एक विषय हे करत करत रोज 1 तास देत करत राहा, कारण की वेळ नंतर मिळणार नाहीये। मेन्स आणि प्रीच्या मध्ये सुद्धा फक्त 2च महिन्याचा फरक आहे, म्हणजे 25 ऑक्टोबरला प्री आहे, 27 डिसेंबरला मेन्स आहे।
पुन्हा तिथं आघोळ होणार आहे, तिथं सुद्धा अभ्यास तुम्हाला खूप जास्त करायचा आहे. त्यामुळे त्यातला एखादा विषय जर 1 तास बाजूला काढणं होत असेल तर तो काढा. पण एक लक्षात ठेवा, पुस्तकाच्या बाबतीमध्ये सांगतोय आणि म्हणूनच आपण हे पुस्तक आणलेलं आहे बघा, एमपीएससी गाईड. एमपीएससी गाईड हे 850 पानांचं पुस्तक आहे. याच्यामधले काही मेन्सचे घटक सोडले तर साधारणतः तुम्ही 600 पानं 650 पानं हे प्रीचे याच्यामध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. हे पूर्व परीक्षेसाठी जीएस साठी अतिशय दर्जेदार संदर्भ ग्रंथ असणार आहे. पूर्ण एमपीएससी पॅटर्न नुसार कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त वाचन व्हावं याच्यासाठी हे पुस्तक आणलेलं आहे. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही मार्केटमध्ये जा, पुस्तक चाळून बघा. महाराष्ट्र पब्लिकेशनचं एमपीएससी गाईड आलं लक्षात. तुम्हाला लक्षात येईल की कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला सगळे घटक कव्हर होणार आहेत. मग बल्की पुस्तक 400 पानाचं एक पुस्तक वाचायला वेळ आहे का तेवढा, याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. मी म्हणतो काय आहे, हे पुस्तक रिव्हिजनसाठी वापरायचंय. तुम्ही हे पुस्तक तुमचं वर्षभर जर तुमच्याकडे वेळ असेल तर बिलकुल एकाच पुस्तकातून अभ्यास करू नका. प्रत्येक विषयाचं एमपीएससीत वेगवेगळंच पुस्तक लागतं. पण सध्या तेवढा वेळ नाही आपल्याकडे, म्हणून आपण एक अशा पद्धतीने पुस्तक बनवलं की कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास कव्हर व्हावा. याच्यासाठी मार्केटमध्ये जाऊन बघा एकदा पुस्तक, ठीक आहे ना. तशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा. 60 दिवसामध्ये 2दा पुस्तक चांगल्या पद्धतीने वाचणं होईल तुमचं. आणि फक्त पुस्तक वाचायचंय का दिवसभर नाही, 3 टप्प्यामध्ये तुम्हाला 3-4 टप्पे सांगतो महत्वाचे. दिवसभराच्या अभ्यासाच्या शेड्यूलचे 60 दिवसाचे सांगतो. हे 60 दिवसामध्ये गणित बुद्धिमत्ताच्या अगोदर प्रश्नपत्रिका बघा, त्यात कोणते कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत आणि पुन्हा पुन्हा रिपीट होते ते अगोदर करून घ्या. सगळंच केलं पाहिजे गणित बुद्ध्या, दुनियाभराचं करायचंय तुम्हाला. 80 मार्काची तयारी, 70 मार्काची तयारी, हे सगळं खरंय, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडं. आणि ते चॅप्टर दररोजच्या दररोज वेळ देऊन गणित बुद्धिमत्ताला करा. गणित बुद्धिमत्ता हा की फॅक्टर असणार आहे. आणि जे जुने एमपीएससीची तयारी करतात ना पोरं, त्यांचं गणित बुद्धिमत्ता परफेक्ट नसतं. हे पोलीस भरती सरळ सेवेची तयारी करणारे पोरांचं गणित बुद्धिमत्ता एकदम परफेक्ट असतं आणि ते तिथं लढणार. आणि त्याच्यामुळे त्याचा नियमित सराव तुमचा असणं गरजेचं आहे. त्याला दररोज वेळ द्या. या 60 दिवसामध्ये 1-2 तास जेवढा देणं होईल तेवढं. तुमचा अभ्यासाची कॅपॅसिटी किती आहे किंवा तुमचा अभ्यास अगोदर किती झालाय याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे मी तासाचं कॅल्क्युलेशन सांगत नाहीये. करंट अफेअरचं जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या अभ्यासातून बोर होईल आणि झोपलेले नाही तर तुम्ही म्हणून करायचंय तर कोणतंही एक 3 माही 6 माही 7 माही पुस्तक असेल ते घ्या. प्रत्येक महिन्याचं मासिक आणि ते पुन्हा रिव्हिजन करायला बिलकुल तुमच्याकडे वेळ नाहीये. लक्षात आलं ना. तिमाही घ्या आणि तेही शॉर्ट मध्ये असणारं घ्या किंवा 6 माही पुस्तक आहे 7 माही पुस्तक आहे, असे जे पुस्तक आहे तेच घ्या आता पोरांनो. मस्त खरंय तुमचं की तेवढ्यातलेच विचारतील का, मग आउट ऑफ याच्या बाहेरचा प्रश्न आला तर मग कसा सुटेल. मग तुमचे 2 वर्षाच्या सगळ्या मासिक म्हणजे 12-24 मासिक वाचायचा तुम्हाला तेवढा वेळ आहे का? बिलकुल नाहीये. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आता शॉर्ट बट स्वीट करावं लागणार आहे आपल्याला. लॉंग टर्मचं प्रोसेस जर असती वर्षभराची तर आपण केलं असतं ते, पण तेवढा वेळ नाहीये ना आपल्याला. याच गोष्टी करावं लागेल, कारण की रिव्हिजन महत्वाची, वाचून फायदा नाही. जे तुम्ही वाचलंय त्याला मी सांगतो ना, ह्या 60 दिवसामध्ये एकदा वाचून आणि एकदा रिव्हिजन पडली पाहिजे. आणि प्लस मध्ये शेवटच्या 15 दिवसात प्रत्येक एक विषय 2-2 दिवस घेऊन त्याला रिव्हिजन पडली पाहिजे. आणि शेवटच्या 3-4 दिवसामध्ये दररोज एक विषय घेऊन त्याला पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. पुन्हा डबल वाचायचं नाही. जे महत्वाचे विसरणारे तुम्ही हे तर 2दा वाचल्यानंतर ही एक रिव्हिजन केल्यानंतर अंडरलाईन करता, गोल करता, विसरणाऱ्या गोष्टी पाहता, त्या सगळ्या विषयाच्या ओव्हरलुक करायच्यात फक्त. लक्षात येते ना. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करावं लागेल. याच्यात अजून सांगतो, तुम्हाला सांगितलं ना मी दररोजचं करंटचं तसं करा. सध्या शेवटच्या महिन्यामध्ये जरा जास्त फोकस देऊन करंट वाचा पुन्हा. पण सध्या तरी जेव्हा बोर होईल तुम्हाला हा अभ्यास करून त्यावेळेस करंटचं मासिक तुमच्याकडे पाहिजे, आपलं पुस्तक पाहिजे, मासिक नाही. आणि त्या पुस्तकातून जेवढं होईल तेवढं वाचत राहायचं. प्लस दररोज असा एकही दिवस गेला नाही पाहिजे की त्या दिवशी मी PYQ सोडवले नाहीत. बघा हे वाचून तुम्हाला हे पण दररोज करायचंय. भले तुम्ही समजा आज भूगोल वाचलेला आहे, महाराष्ट्राचा भूगोल वाचलाय किंवा भारताचा भूगोल वाचलेला आहे किंवा इतिहास वाचलेला आहे, समाजसुधारक वाचलेले, अर्थशास्त्र वाचलेले, जे तुम्ही वाचलंय त्याचे का होईना सोडवा. पण PYQ दररोज सोडवल्याशिवाय तुम्ही झोपूच नका. दररोज PYQ सोडवा. 1-2 तास काय वेळ द्यायचा तो द्या आणि सोडवा. फक्त समोर PYQ ठेवायचा, हा याचं उत्तर हे, त्याचं खाली अनालिसिस वाचायचं, पुढे जायचं. अशाने तुमचा परीक्षेमध्ये क्वेश्चन टॅकल करण्याची जी मॅच्युरिटी ती वाढत नाही. मग तुम्ही इकडंच वाचा ना. स्वतः प्रश्न सोडवा, नंतर मग उत्तर बघा. माझं काय चुकलं हे नंतर चेक करा.
अशा पद्धतीने केल्यानंतर PYQ सोडवल्यानंतर लक्षात खूप चांगल्या पद्धतीने राहतात. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे. इथं मी तास काहीच सांगणार नाही, कारण काही जणांना 12 तास वेळ असेल, काही जणांना 8 तास वेळ असेल, त्या वेळेनुसार सांगतोय. फक्त दररोज करायची गोष्ट PYQ करायचे, करंटचं मी सांगितलं तशा पद्धतीने करायचंय आणि मॅथ्स रिझनिंगचं पण तसंच करायचंय. मॅथ्स रिझनिंगचे 20 प्रश्न आहेत मुलांनो, 20 गुण आहेत. इथं तुम्ही 13-14 मार्क घेतले ना तर तुम्ही प्री निघून जाणार तुमची. हे खूप महत्वाचा की फॅक्टर आहे. फक्त गणित बुद्धिमत्ता करताना खूप सारे प्रकरण येतं. कोणत्या प्रकरणावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतायत ते प्रकरण बघा, आणि हे 3 दररोजचं करून याच्यासोबत तुम्हाला हे एक 60 दिवसात बाकीचे विषय वाचायचे. मग वाचणार का तुम्ही सेपरेट पुस्तकातून? आहे का ते शक्य? नाहीये. आणि प्लस मी काय म्हणतोय तुम्हाला की मेन्सला 2 महिन्यात पुन्हा इंग्रजी आणि मराठी कव्हर होणार आहे का? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा प्रश्न. मग एखादा विषय जर कव्हर असेल तर करणं गरजेचं आहे. शेवटच्या 15 दिवसात मेन्सचं काहीच करू नका. शेवटच्या 15-20 दिवसामध्ये फक्त आणि फक्त प्रीचाच अभ्यास करा. 15-20 दिवस अगोदर जर तुमच्याकडे वेळ भेटत असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने, तर 1 तास द्या. किमान मराठी किंवा इंग्लिश याच्यापैकी एक विषय सोबत घेऊन चला. त्याच्याशिवाय ऑप्शन नाहीये. वेळ कमी आहे, स्पर्धा वाढणारच आहे, जागा जास्त आहेत. मी म्हणत नाही की 10-12 लाख फॉर्म आले म्हणजे खूपच स्पर्धा झाली. त्यातले 5-7 लाख फॉर्म तर असेच की जे हौशे नवशेच आहेत. त्यामुळे तरी सुद्धा स्पर्धा आहेच ना. आणि मेन्सला गेल्यानंतर सगळेच जण सिरियस असणार आहेत, ते मेन्सला पास झालेले, त्यांच्यासोबत स्पर्धा आहे पुन्हा. हे 10-12-13 लाखाचा काही विचार करायची आवश्यकता नाही तिथं. मग ते ह्या गोष्टी लक्षात ठेवा. किमान पहिले 60 दिवस तरी तुम्ही मराठी किंवा इंग्लिश सारखा एखादा विषय हा घेऊन चला. हे दररोज थोडा थोडा वेळ देऊन करण्याच्या गोष्टी आणि ह्या गोष्टी. आणि याच्यासाठीच मी म्हणतोय पुस्तक जाऊन बघा एकदा तुम्ही, सगळे विषय दिलेले जीकेचे, किंवा हे घ्यायचं नसेल ना तर कोणतंही जीएसचं MPSC पॅटर्न नुसार ठोकळातून अभ्यास करा. मग जेवढे मार्केटमध्ये समजा 2, 3, 4 ठोकळे सगळे समोर ठेवून बघा, त्याच्यापैकी कोणतं चांगलं वाटतंय ते घ्या. नाहीतर म्हणायचे तुमच्या मार्केटिंगसाठी आम्हाला ठोकळा वाचायला लावतात का? बिलकुल नाही. ह्याच्यात तुलना करून बघा, मग आपला पण त्या तुलनेत ठेवा. आणि मग ज्याच्या माहिती MPSC पॅटर्न नुसार आहे, माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे, सर्व घटक कव्हर केलेले आहेत, तो ठोकळा असेल तो घ्या. पण सध्या वेळ कमी म्हणून हे तुम्हाला सांगणं आहे. आणि अशा पद्धतीने जर अभ्यासाचं नियोजन केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला आणखी मनामध्ये काय कमेंट्स असतील, मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तशा पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. बाकी कोणती अडचण असली तरी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. प्लॅनिंग व्यवस्थित वाटतोय का ते सांगा. याच्यात काही तुम्हाला वाटत असेल वेगळं काही करता येईल का तर ते कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपल्याला पण माहिती होईल किंवा आम्ही डिस्कस करताना पुन्हा तो मुद्दा मांडू, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होईल. ओके, थँक्यू.